नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. स्वारगेट बस स्थानकावर 25 फेब्रुवारीला झालेल्या अत्याचाराबाबत सांगणारी ही गोष्ट. ती सध्या 26 वर्षाची होती आणि पुण्याला काम करायची. तिचे नाव आरती बदलले गेले होते. ती साताऱ्यातील फलटण या गावची होती. असेच एके दिवशी तिने तिच्या गावाकडे जायचे ठरवले, म्हणजेच फलटणला, आणि बस लवकर मिळणार नाही म्हणून ती सकाळी लवकरच स्वारगेट बस स्टँडला येऊन थांबली होती. ती बस स्टँडला आली तेव्हा सकाळचे 5:30 वाजले होते. तर ती बसची वाट पाहत एका बाकावर बसली होती. तिच्या आजूबाजूलाही बरीच वर्दळ होती. लोक बसची वाट पाहत होते. ती बसलेली असतानाच तिला ताई असा आवाज आला. तिने मागे बघितलं तर एक व्यक्ती तिला ताई कुठे जात आहे असे विचारत होता. ताई हा काही कोणतीही त्या व्यक्तीबरोबर बोलायला लागली. कुठे जाताय काय नाही असंच गोडगोड बोलून त्या व्यक्तीने ओळख वाढवायचा प्रयत्न केला व फलटणची बस इकडे नाही तर दुसऱ्या बाजूला लवकर मिळेल असे त्याने तिला सांगितलं. ती बोलली की नाही, फलटणची बस इकडेच लागते. पण शेवटी शब्दात अडकून त्याने तिला दुसऱ्या साईडला अंधारात उभ्या असलेल्या बसमध्ये जायला सांगितलं. पण बसमध्ये अंधार दिसत होता म्हणून ती थोडी घाबरली व मध्ये जाण्यास मनाई करू लागली. पण ही बस एवढ्या सकाळी इथे आलेली आहे आणि आतमधील पॅसेंजर सध्या झोपलेले असतील व म्हणून बसमध्ये अंधार आहे असे सांगत त्या आरोपी व्यक्तीने अखेरीस तिला बसमध्ये चढण्यास भाग पाडलं व लगेच तिच्या मागोमाग तोही आत गेला. त्याला त्या बस स्टॉपवरच्या बऱ्याच गोष्टी माहीत होत्या व हे पण माहीत होतं की ती शिवशाही बस रिकामी आहे आणि त्यामध्ये पूर्ण काळोख आहे व त्याच परिस्थितीत तो तिचा फायदा घेणार असा विचार करूनच तोही बसमध्ये गेला. तो बसमध्ये गेला आणि लगेचच त्याने दरवाजा लावून घेतला आणि बळजबरीनेच तिच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. तो आजूबाजूलाही लक्ष ठेवत होता. पूर्णपणे सावध राहून त्याने तिच्यावर त्या बसमध्ये 2 वेळा अत्याचार केला. बस स्थानकावर एवढे लोक असून पण तिचा आवाज कोणीच कसा ऐकला नाही, कोणालाच याची खबर कशी लागली नाही, हाच प्रश्न सगळ्यांच्या तोंडावर आहे. पण तिच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही, कारण त्याने तिला जिवे मारण्याची धमकी जी दिली होती आणि त्यामुळेच ती देखील घाबरली होती. याच तिच्या भीतीचा फायदा घेऊन त्या आरोपीने तिच्यावर 2 वेळा अत्याचार केला व कोणाच्या नजरेस येऊ नये म्हणून तो तिथून फरार झाला. ती मात्र तशीच पडून होती. तिच्यासोबत जे काही झालं याचा विचार करून पूर्णपणे घाबरली होती ती. तिला कळत नव्हतं की या क्षणी तिने काय करायला पाहिजे. ती जेव्हा त्या बसमधून खाली उतरली तेव्हा तिने तेथील एका व्यक्तीला सांगितलं देखील की त्या माणसानं माझ्यावर अत्याचार केला म्हणून. पण तो व्यक्ती तिला म्हणाला की लोक अशीच वाईट असतात, तू सरळ तुझ्या घरी जा. भीतच ती फलटणकडे येणाऱ्या बसमध्ये बसली व विचार करू लागली की काय करायला पाहिजे. आणि लगेच तिने तिच्या एका जवळच्या मित्रास कॉल करून घडलेली गोष्ट सांगितली. त्यालाही हे पूर्ण ऐकून धक्काच बसला. त्याने तिला लगेच पोलिसांना कळवण्याचा सल्ला दिला आणि तिलाही ते योग्य वाटलं. मग लगेच बसमधून उतरून तिने स्वारगेटला पोलिसात तक्रार केली. तिने सांगितलेली पूर्ण गोष्ट ऐकून पोलीस त्या आरोपी दत्ता गाडेला शोधण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी लगेच स्वारगेट स्थानकावरून चौकशी करून तेथील CCTV कॅमेऱ्याचा तपास केला. तर CCTVच्या मदतीने पोलिसांनी दत्ता गाडीची ओळख पटवून घेतली व त्याच्याबद्दल माहिती काढण्यास सुरुवात केली. दत्तात्रेय गाडे हा पुण्यातील शिरूर येथील असून तो सराईत गुन्हेगार आहे असेही सांगण्यात आले आहे. त्याच्यावर चोरीचेही बरेच गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्याला पुण्याजवळील शेतातील भागात व तसेच त्याच्या गावात देखील शोधण्याचा प्रयत्न केला. त्याला शोधताना गावात राहणाऱ्या त्याच्या भावालाही ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली. पोलीस जेव्हा त्याच्या गावात पोहोचले तेव्हा दत्ता गाडे छतावरून उडी मारून पसार झाला व गावातीलच शेतामधील तो लपून बसला होता. त्याच्या शोधासाठी गावकरी देखील पोलिसांची मदत करत होते व अखेरीस 28 फेब्रुवारीला रात्री 1:10 दत्तात्रेय गाडे पोलिसांच्या ताब्यात आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले खरे, पण त्याने आपला गुन्हा कबूल केलेला नाहीये. एवढा गंभीर गुन्हा करून देखील तो आपली चूक मान्य करायला तयार नाही. तर तुम्हाला काय वाटतं, या आरोपाला शिक्षा होईल का नाही? शिक्षा कधी होईल व काय शिक्षा होईल? अशा आरोपांना शिक्षा नक्कीच व्हायला पाहिजे. तर तुमचे यावर काय मत आहे नक्की कमेंट्स करून कळवा.